डिअर अहो, तुमची डोकेदुखी नेहमीसाठी जाते. माझ्यासारख्या हसत्या खेळत्या मुलीला त्रास देऊन मंद करून टाकलं तुम्ही. सतत माझ्यावर संशय घेतला. पण देवाशपथ सांगते, मी तुमच्याशी कायम प्रामाणिक होते आणि राहीन. हे शब्द आहेत 4 महिन्यापूर्वीच लग्न झालेल्या MBBS डॉक्टर तरुणीचे. नात्यात संशय बळवल्यानंतर अवस्था काय होते याचं वास्तव दाखवणारी घटना छत्रपती संभाजीनगर येथे घडली आहे, ज्यात एका डॉक्टर तरुणीचा नाहक बळी गेला आहे. अखेरची चिठ्ठी लिहिताना त्या तरुणीचं नवऱ्यावरचं प्रेम काही लपू शकले नाही. आईवडिलांची माफी मागितली, सासू सासऱ्यांना प्रेम दिलं, पण नवऱ्याच्या स्वभावामुळं काय काय सहन करावं लागलं ते या तरुणीने 7 पानी चिठ्ठीत मांडलेलं ऐकून तुमच्याही काळजाचं पाणी होईल. आत्महत्येच्या दिवशी नवऱ्यासोबत कॉलवर 20 वेळा बोलणं झाल्यानंतर प्रतीक्षा गवारे या तरुणीने आयुष्य संपवताना काय लिहिलं ते आपण पाहूया. डिअर अहो, खूप प्रेम केलं हो तुमच्यावर, जीवापाड केलं, स्वतःला विसरून गेले. तुम्ही माझ्यासारख्या हसत्या खेळत्या मुलीला त्रास देऊन मंद करून टाकलं. तुम्ही एका स्वावलंबी मुलीला डिपेंडेंट बनवलं. खूप स्वप्न घेऊन लग्न केलं होतं तुमच्याशी. हे मला खूप जीव लावतील, काळजी करतील, करिअरमध्ये सपोर्ट करतील, आपली छोटीशी फॅमिली असेल. तुम्हाला मुलगा होता ना, त्याचीच तयारी करत होते मी. गोंडस बाळ असतं आपलं, जर आज ही वेळ आणली नसती तर. तुम्ही सांगितलं म्हणून सगळं सोडलं. मी मित्रमैत्रिणी, नातेवाईक, आईवडिलांशी, भावाशी बोलल्यावर तुम्हाला राग यायचा म्हणून त्यांनाही जास्त बोलत नव्हते. पण तरी तुमचं पोट भरलं नाही. मोबाईल बदल म्हणाले, बदलला. नंबर बदलण्यासाठी वाद घातले, त्यासाठी पण तयार झाले. पण तुमचे डाऊट काही संपतच नाही. सतत माझ्या कॅरेक्टरवर संशय घेता. पण देवाशपथ सांगते, मी तुमच्याशी प्रामाणिक होते, आहे आणि राहील. माझ्या चारित्र्यात काहीच खोट नाही. मला जाब विचारला जातो. माझ्यावर नजर ठेवायला मित्रांना कॉल केला जातो. नोकरीच्या ठिकाणीही तुमचा धाक असतो. अहो, तुमच्या ओव्हर पॉझेसिव्ह आणि डॉमिनेटिंग नेचरमुळे मला खूप त्रास झालाय. माणसानं एवढं डॉमिनेटिंग नसावं. मी तुमची प्रायव्हेट प्रॉपर्टी असेल, पण प्रायव्हेट प्रॉपर्टीलाही जपावं लागतं, हे विसरून गेला. तुमच्यापासून दूर जायची बिलकुल इच्छा नाही. तुमच्यासोबत जगायचं होतं मला, पण आपल्या लग्नापासून काही जमलं नाही. मला कधी समजून घेतलं नाही. मला फक्त रिस्ट्रिक्शनमध्ये ठेवलं. याच त्रासाला कंटाळून मी स्वतःला संपवते. गोड आहात, दिसायला गोडच राहा आणि कधी माझ्यावर थोडं प्रेम केलं असेल तर मला टाईट हग करूनच चितेवर ठेवा. बाकी आयुष्य मला विसरून आनंदाने जगा. मी गेल्यावर तुम्हाला नवीन सुंदर हुंडा देणारी बायको भेटेल, घराला सून भेटेल, पण माझ्या मम्मी पप्पांना मुलगी आणि भावाला बहीण नाही भेटणार. आता पश्चाताप करू नका. तुमची डोकेदुखी कायमची जाते. माझी कदर केली नाही, ॲटलिस्ट दुसऱ्या बायकोची करा आणि सुखी राहा. मम्मी पप्पा आणि कुणाल, तुम्हाला तर आयडियाही नाही मी असा निर्णय घेईन. ते पण तुम्हाला दिसला न मला दिलेला त्रास. सॉरी मम्मी पप्पा, सॉरी कुणाल, पण नाही जगावं वाटत रे असा चारित्र्याचा डब्बा घेऊन. माझं कॅरेक्टर एकदम प्युअर आहे. तुम्ही टेन्शन नका घेऊ. आणि पप्पा, ते त्यांच्या पोराला वाचवण्यासाठी खूप राजकीय दबाव टाकतील, त्यांच्या कलेक्टर जावयाची मदत घेतील. तुम्ही नका लढू. तुम्ही फक्त खुशीने जगा. माझा न्याय मी स्वतः घेईन स्वामींकडून. एकमेकांना सांभाळा. कुणालचं लग्न मस्त करा. मी असेन तुमच्या सोबत नेहमी. सासू सासऱ्यांची काळजी घेतली, कधी उलट सुलट बोलले नाही. पण माझ्या कर्तव्याला तुम्ही देखावा करते असे म्हटले. मला त्याचं फार वाईट वाटलं. म्हणून काल देवाला जाताना मम्मी पप्पांना कॉल केला नाही. मला पटत नव्हतं, पण मी कंट्रोल केलं. तुमच्यावर मी लग्ना अगोदर पैसे खर्च केले, तरी तुम्ही त्यातले पैसे आईवडिलांना लग्नाच्या खर्चासाठी दिले म्हणून वाद घातला. तो पैसा मी माझ्या कष्टाने आणि आईवडिलांच्या साथीने कमवला. मला खूप मोठी गायनॉस्टिक व्हायचं होतं, पण सगळं पाण्यात बुडवलं तुम्ही. त्रास देऊन शेवटी एवढंच म्हणेन, माझ्या आईवडिलांना मी नसेल तरी कुणाल आहे, पण तुम्ही एकटे आहात. सासू सासऱ्यांना नीट सांभाळा. त्यांच्यावर चिडचिड करत जाऊ नका. आय लव्ह यू सो मच. यू आर अ फ्री बर्ड नाव. त्याचबरोबर तिने कवितेच्या माध्यमातून आपल्या नवऱ्याविषयीचं प्रेमही व्यक्त केलं.
ते आपण पाहूया. माझ्या मनीचे दुःख सारे कधी तू जाणलेच नाही. पावसात लपणारे अश्रू माझे तुला कधी दिसलेच नाही. तुझ्यासाठी हुरहुरणाऱ्या हृदयास तू पाहिले नाही. तुझ्यासाठी झटणाऱ्या हाताला चुंबले नाही. नशीब बांधले होते आपले नाही, त्यात षडयंत्र काही. दोषी त्याला त्याला देण्यात कसला अर्थ नाही. मनीचे भाव मनाचे घाव याला काही महत्व नाही. तुझ्या नजरेत मी फक्त स्त्री, आणखी काही नाही. तुझ्याच पासून सुख माझे, तुझ्याचसाठी सर्व काही. मी स्वतःला हरवून आले याचे मला दुःख नाही. तू फक्त जपावी मला, याहून जास्त अपेक्षा नाही. तुझ्यासाठी मी सगळं करेन यात शंका नाही. तुझ्याशी भांडता भांडता तुझ्यात किती गुंतले कळलेच नाही. तुझ्या प्रेमात पडताना मी स्वतःला कधी रोखले नाही. प्रतीक्षाच्या या अखेरच्या शब्दांनी तिच्या नातेवाईक आणि मित्रपरिवारामध्ये हळहळ व्यक्त केली जाते. तर पोटच्या लेकीला गमावल्यानंतर प्रतीक्षाच्या वडिलांनी पोलिसात धाव घेतली. पोलीस तपासात आता असं समोर आलंय की आत्महत्येच्या दिवशी सकाळी 7 ते दुपारी 1 वाजेपर्यंत या नवरा बायकोमध्ये 20 कॉल झाले होते. तसेच व्हॉट्सअपवर सुद्धा दोघांचं भांडण झालेलं. या नंतर हुंडाबळी आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सिडको पोलीस स्टेशनमध्ये प्रतीक्षाचा नवरा म्हणजेच प्रीतम विरोधात गुन्हा दाखल झालाय. पण प्रतीक्षाला रुग्णालयात दाखल करून गायब झालेला प्रीतम हा अजूनही फरारच आहे. त्याने त्याचा फोन बंद ठेवल्यामुळे अजूनही त्याचा पत्ता लागलेला नाही. पण पोलीस सध्या या प्रकरणाचा तपास करीत आहेत.